नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण व्हायब्रेशनल ट्रान्झिशन हे स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये ही जी टर्म आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि हा जो आपण टॉपिक डिस्कस करतो आहे त्याच्या ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेले आहेत आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तर चला तुम्ही व्हिडिओ सुरुवात करूया. तर व्हायब्रेशनल जे स्पेक्ट्रोस्कोपी व्हायब्रेशनल ट्रान्झिशन आहे हे एक व्हायब्रेशनल स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये आपण स्टडी करतो, जेणेकरून जे काही मॉलिक्युलचं जे व्हायब्रेशनल मोशन असेल ते डिटेक्ट करून त्याचा आपण स्टडी करत असतो. याचं मेनली आपण क्लासिफिकेशन जर पाहिलं, इन्फ्रारेड जे काही स्पेक्ट्रोस्कोपी आहे आणि रमन स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये याचं क्लासिफिकेशन आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. आणि हे जे ट्रान्झिशन आहे केव्हा ऑकर, ज्या वेळेस मॉलिक्यूल हा ॲब्सॉर्ब किंवा स्कॅटर करतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला आणि त्याच्यामुळे व्हायब्रेशनल एनर्जी लेवलमध्ये त्याच्या चेंजेसमध्ये कॉज होतं. त्यावेळेस हे व्हायब्रेशनल ट्रान्झिशन हे जे काही आहे ते ऑकर किंवा प्रोड्यूस झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर आता आपण त्याची एनर्जी लेवल पाहूया. तर म्हणजे काही मॉलिक्युलची जी व्हायब्रेशनल एनर्जी असते ती क्वांटाईज असते आणि ती मेनली ऑक्युपाय असते एखाद्या स्पेसिफिक एनर्जी लेवलला. आणि याचा लेवल जो काय असेल तो फ्लो वगैरे असेल तो क्वांटम मेकॅनिक इक्वेशननुसार आपल्याला पाहायला मिळतो. EV = V+1/2 ब्रॅकेट कंप्लीट H. तर V हे व्हायब्रेशनल क्वांटम नंबर आपल्याला पाहायला मिळतो, जो की 0, 1, 2 ते इन्फिनिटी आहे. आणि H हा प्लँक कॉन्स्टंट आणि V हा व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी ऑफ मोड या मेकॅनिझमनुसार किंवा इक्वेशननुसार आपल्याला पाहायला मिळतो. तर याच्यातले जी काही व्हायब्रेशन एनर्जी आहे ती एका स्पेसिफिक एनर्जी लेवलपर्यंत ऑक्युपाय केलेली असते. तर हे जे काही व्हायब्रेशनल ट्रान्झिशन आहे त्याचं सिलेक्शन कसं केलं जातं इन्फ्रारेडमध्ये आणि रमन स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये. तर मेनली व्हायब्रेशनल ट्रान्झिशन हे त्यावेळेस ऑकर होतं ज्यावेळेस मॉलिक्यूल हा इंटरॅक्ट होतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनसोबत आणि ज्या वेळेस हे सिलेक्शन रूलला तो मीटअप होतो किंवा तो इंटरॅक्ट होतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला, त्यावेळेस त्या मॉलिक्यूलमध्ये इलेक्ट्रॉन जे काही व्हायब्रेशनल ट्रान्झिशन आहे ते कॅरी आउट किंवा प्रोड्यूस झालेलं पाहायला मिळतं. तर इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे सिलेक्शन रूल काय आहे, त्याच्यामध्ये व्हायब्रेशनल मोडमध्ये ज्यावेळेस असतो त्यावेळेस तो त्याचे जे काही डायपोल मोमेंट असतील त्याच्यामध्ये चेंजेस घडून आणतो आणि इन्फ्रारेड हे ॲक्टिव्ह होतं. आणि रमन स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये व्हायब्रेशनल मोड ज्यावेळेस ऑन असतो त्यावेळेस त्याच्यातली जी काही पोलराइज ॲबिलिटी आहे त्यामुळे त्याच्यात चेंजेस येतात आणि रमन जे काय असेल ते ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मोस्टली कॉमन जर आपण पाहिलं व्हायब्रेशनल ट्रान्झिशन हे फंडामेंटल ट्रान्झिशन आहे आणि त्याच्यामुळे जे काही कॉम्बिनेशन असलेले जे काही बँड असतील ते सुद्धा याच्यामध्ये ऑकर झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर असे दोन मेन त्याचे सिलेक्शन रूल आपल्याला पाहायला मिळतात. इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये ज्या वेळेस त्याच्या डायपोल मुवमेंटमध्ये चेंजेस येतात आणि IR मॉलिक्यूल असेल, IR स्पेक्ट्रोस्कोपी असेल ती ॲक्टिव्ह होते. आणि ज्या वेळेस जे व्हायब्रेशनल मोडमध्ये पोलराइज ॲबिलिटी ही चेंजेस होते त्याच्यामध्ये इफेक्ट होतो, त्यामुळे रमन ॲक्टिव्ह हे फॉर्म होतं. ते झालं त्याचं सिलेक्शन रूल. तर टेक्निकमध्ये जर आपण पाहिलं इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये IR रेडिएशन किंवा जे काही त्याचं ॲब्सॉर्प्शन असेल इन्फ्रारेडचं ते पूर्णपणे डिटेक्ट करण्यासाठी आणि केव्हा कॉज होतं ज्यावेळेस व्हायब्रेशनल हे एक्सायटेशन प्रोसेसला जाते त्यावेळेसच आपण ते जे काही रेडिएशन असेल किंवा त्या रेडिएशनचं ॲब्सॉर्प्शन आपण मेजरमेंट करू शकतो. रमन स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये जे काही इनइलॅस्टिक जे स्कॅटरिंग लाईट आहे ती मेजर करू शकतो, जेणेकरून व्हायब्रेशनल एनर्जीसुद्धा त्याच्यामुळे चेंजेस वगैरे आले असतील त्याच्यामध्ये ते डिटेक्ट आपण करू शकतो. आणि जे काही लो एनर्जी व्हायब्रेशनल मोड असतात त्याचं कॉम्बिनेशनचा वापर करून नियर IR आणि फार IR स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये आपण याचा वापर हा करू शकतो. तर काही जे काही फॅक्टर आहे ते व्हायब्रेशनल ट्रान्झिशनला जे काही अफेक्ट करत असतात त्यात पहिलं जे फॅक्टर आहे मास ऑफ ॲटम. ज्या वेळेस हेवियर ॲटम हा व्हायब्रेट होतो ॲट लो फ्रिक्वेन्सीज, त्यामुळे हे मेन कारण त्याच्यामधले पाहायला मिळतं. कारण की ॲटम किंवा मॉलिक्यूल त्याचं जर वेट हे जास्त असेल
आणि तो लोअर फ्रिक्वेन्सीमध्ये जर तो व्हायब्रेट होत असेल तर त्याच्यामुळे त्या व्हायब्रेशन ट्रान्झिशनवरती इफेक्ट हा झालेला पाहायला मिळतो. आणि ज्या वेळेस बॉन्ड किंवा जो त्याच्यामध्ये एखाद्या मॉलिक्यूलमध्ये हायर फ्रिक्वेन्सीमध्ये जर तो व्हायब्रेट करत असेल आणि त्याच्यामध्ये जर ट्रिपल बॉन्ड जर असेल, बॉन्डची जी काही स्ट्रेंथ असेल तीसुद्धा याच्यावरती अफेक्ट केलेली पाहायला मिळते. मॉलिक्युलरचं एन्व्हायरमेंट जर पाहिलं, हायड्रोजन बॉन्डिंग असेल किंवा त्याच्यातलं इंटरॅक्शन असेल तर मॉलिक्यूलसोबत तो कसा इंटरॅक्ट करतो आहे आणि ज्याच्यामुळे शिफ्ट जी काय फ्रिक्वेन्सीची शिफ्ट आहे ती चेंजेस वगैरे झालेली पाहायला मिळते. असे वेगवेगळे जे काही फॅक्टर आहे ते जे काही व्हायब्रेशन ट्रान्झिशनला अफेक्ट करत असतात. तर आता त्याचे ॲप्लिकेशन पाहूयात आपण. म्हणजे जे व्हायब्रेशन ट्रान्झिशन आहे ते वेगवेगळ्या फील्डमध्ये युजेस झालेलं पाहायला मिळतं. एखाद्या मॉलिक्यूलचं जे काही स्ट्रक्चर असेल त्याचं आयडेंटिफिकेशन करण्यासाठी व्हायब्रेशन ट्रान्झिशनचा आपण वापर करू शकतो. किंवा फंक्शनल ग्रुप असेल ऑर्गॅनिक कंपाऊंडचा त्याचा ॲनालाइज करण्यासाठी, जे काही पॉलिमर असतील फार्मास्युटिकलमध्ये मटेरियलचं जे काही कॅरेक्टरायझेशन वगैरे करायचं असेल किंवा एखाद्या पॉलिमरचं जर आयडेंटिफिकेशन असेल किंवा फार्मास्युटिकलमध्ये एखाद्या मटेरियलचा वापर कुठे व्हावा किंवा त्या मटेरियलचं जे काही स्ट्रेंथ असेल, वेट असेल किंवा त्याची ॲबिलिटी चेकअप करण्यासाठी याचा वापर हा केला जातो. तसंच एन्व्हायरमेंटलमध्ये जे काही पोल्युटन असतील त्याचा डिटेक्शनसाठी याचा वापर हा केला जातो. म्हणजे वॉटरमध्ये, एअरमध्ये किंवा सॉईलमध्ये जे काही एन्व्हायरमेंटल पोल्युटंट आहे त्याच्या मॉनिटरिंगसाठी याचा वापर केला जातो. तसंच जे रमन स्पेक्ट्रोस्कोपी आहे त्याच्यामधून आपण वेगवेगळे डिसीज जे काय असेल ते डिटेक्टसुद्धा करू शकतो. त्यामुळे त्याचा बायोमेडिकल ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा या ज्या काही व्हायब्रेशन ट्रान्झिशनचा वापर हा केला जातो. तर या व्हिडिओमध्ये आपण व्हायब्रेशनल जे काही ट्रान्झिशन हे स्पेक्ट्रोस्कोपीमधले एक टर्म आहे तो टॉपिक डिस्कस केला. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.